श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ, विश्वपती, अधिपती, उमापती, कैलासपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। मैत्रिणींनो, उद्या आहे 1 जून, ज्येष्ठ कृष्ण नवमी। या दिवशी महाराजांनी नर्मदा नदीच्या पात्रातील कंकरचे म्हणजे शिवलिंगाचे विशेष असे वर्णन केले आहे, तर तेच आज आपण पाहणार आहोत। चला तर मग नर्मदा नदीच्या पात्रात म्हणजेच नदीचे जे कंकर शिवलिंग निघते त्याच्यापासून जे शिवलिंग बनलेले असते, ते शिवलिंग जर आपल्या घरात असेल किंवा आपण घरात आणले, यावरती मिश्राजी महाराजांनी खूप छान वर्णन केले आहे। तर नर्मदा नदीतील शिवलिंगावर कुणी पाणी म्हणजे जल अर्पण केले अगर ना केले, कुणी बेलपत्र अर्पण केले किंवा नाही केले, कुणी प्रसाद दाखवला तर ठीक, नाही दाखवला तरी, कुणी फूल अर्पण केलं ठीक, नाही केलं तरी ठीक, नर्मदेश्वर तर या शिवलिंगाची कोणी प्रतिष्ठा केली ठीक, नाही केली ठीक, कोणी प्राण प्रतिष्ठा केली ठीक, नाही केली तरी ठीक। कारण नर्मदेश्वर जो शिवलिंग असतो म्हणजेच नर्मदा नदीतून जो शिवलिंग तयार झालेला असतो किंवा जो शिवलिंग बनतो, जो कंकर शिवलिंग नर्मदाच्या नदीतून येतो, की हा एक शिवलिंग जर आपल्या घरात असेल तर आपल्याला कधीच अकाली मृत्यू येत नाही, मोक्षातून मुक्तता मिळते। कधीही मोठं संकट आले तर अकाली मृत्यू कधीही येत नाही, कितीही मोठं संकट आले तरी ते संकट दूर होते, आपल्यापर्यंत पोचू शकत नाही। या कंकरमध्ये म्हणजेच नर्मदा नदीतील एक कंकर जर आपल्या घरात असेल तर कितीही मोठं संकट असू द्या आपल्या घरापासून दूर जातं, कितीही निगेटिव्हिटी असू द्या आपल्या घरापासून लांब जाते। आपल्या घरात सदैव सुख सुविधा समृद्धी कायम स्वरूपी राहते, आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते। म्हणून आपण नर्मदा नदीतून आवर्जून ते कंकर शिवलिंग आपण आवर्जून आपल्या घरात आणावे। तसेच मिश्राजींनी खूप छान असेही सांगितले आहे की शिवपुराण म्हणत आहे की ज्यावेळेस आपण तुळशीच्या लाकडाला किंवा तुळशीच्या एखाद्या छोट्याशा तुकड्याला घासतो तेव्हा हरिचंदन बनतं, म्हणजे श्री हरी विष्णूचं हरिचंदन बनतं असं म्हटलं जाते। आणि बेलाच्या लाकडापासून जे घासून चंदन बनवलेलं असतं त्याला शिवचंदन म्हटलं जातं। पण देवादिदेव महादेवाला, भोलेनाथाला, शिवशंकराला अतिप्रिय आहे तर पिवळं चंदन, लाल चंदन, म्हणून पिवळं चंदन आणि लाल चंदन याचे त्रिपुंड आपण आवर्जून देवादिदेव महादेवाच्या शिवलिंगावरती लावावे। महादेवाला कायम लाल चंदन किंवा पिवळ्या चंदनाचे त्रिपुंड लावावे। आज मी आपल्या व्हिडिओमध्ये नर्मदा नदीचे विशेष असे वर्णन सांगितले आहे, तर तुम्ही कधी गेला तर आवर्जून नर्मदा नदीतील जे कंकर आहे ते तुम्ही घरी आवर्जून आणावे। तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव टाईप करायचे आहे। धन्यवाद।